विनंती आहे, शतरक्षण कृपया ताबडतोब लावून घ्या. आमच्यावरती प्रेम करणारे सगळे जे संयोजक आहेत त्यामध्ये सन्माननीय योगेश शेठ देशमुख असतील, आमचे इरफान भाई आहेत, आमचे अय्याज भाई आहेत. सगळ्यांना मी धन्यवाद देईल की पहिल्या दिवसाचं समालोचन माझ्याकडे या ठिकाणी दिलं. उद्यापासून मुंडवा प्रीमियर लीग पुण्यात असणार आहे, परंतु अनेक समालोचक उद्यापासून आपल्या बरोबर जोडले जात आहेत. प्रशांत आडवडे सर असतील, मनोज बेल्लेकर सर असतील, चंदू शेटे सर असतील आणि या 7 दिवस शाहरुख पठाण सर नक्कीच आपल्या बरोबर जोडले जातील. आता दुसऱ्या इनिंग साठी पुन्हा एकदा आपण जाऊयात. श्रीरामपूरचा एक सुमधुर आवाज शाहरुख पठाण सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर स्वागत असेल. धन्यवाद प्रवीणजी गायकवाड सर यांना आपण या अगोदर ऐकलेले आपल्या सर्वांचं कोतुळ प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत आहे. 6वं पर्व आणि 6व्या पर्वाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातली आजची शेवटची लढत आहे. 51 धावांचा पाठलाग सुरू झालाय आणि पाठलाग सुरू होता क्षणी एक मोठी विकेट देखील येताना पाहायला मिळते. संघाचा आयडॉल विकी मुंढे स्वस्तात बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला मोठा धक्का. थँक्यू डीजे, धन्यवाद. चला नवीन फलंदाज थोडंसं लवकर चला. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन येणारा जो फलंदाज आहे आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचे. फलंदाजांनी रेडी राहा ही आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे. मला वाटतंय तिसऱ्या पंचांची मदत देखील या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. पाहूयात काय निर्णय असेल तो आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच या ठिकाणी येणार आहे. माननीय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत कार्यसम्राट आमदार चषक या स्पर्धेचं एक सुंदर बहारदार आणि तितकंच दर्जेदार आयोजन आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. विकेट येते फलंदाज विकी मुंढे यांना इथे माघारी जावं लागणार आहे. पहिला धक्का 0 धावसंख्येवर. रुद्रमाऊली अकोले आणि समता प्रतिष्ठान कोतुळ या 2 संघांमध्ये सुरू असलेली लढत आहे. योगेश शेठ देशमुख, गणेश शेठ घाटकर यांचा संघ एका बाजूला आहे, तर अनुप पारासूर आणि सुजित नवले यांचा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतो. 5 षटकांची लढत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाचा आयकॉन प्राइड ऑफ रायगड विश्वजित ठाकूर आल्याबरोबर स्विच करण्याचा प्रयत्न राहिला. तिथे खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि बॉल मात्र निघून जाईल सीमारेषा पार. एक भाग्यशाली चौकार. आल्याबरोबर चौकारानं खातं उघडलं इकडे विश्वजित ठाकूर यांनी. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. अगोदर देखील आपण चर्चा केली की भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील अग्र क्रमांकाचं नाव म्हणून विश्वजित यांच्याकडे पाहिलं जाते. यावेळेस बॅकफुटला गेले, हलक्या हाताने बॉलला खेळलं, कव्हर पॉईंट मध्ये बॉलला उचललं, तोपर्यंत एक सिंगल इकडे पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. 26 बॉलचा खेळ अजूनही बाकी आणि जिंकण्यासाठी 46 धावेची गरज आहे. 26 बॉल आणि 46. समता प्रतिष्ठान कोतुळचा संघ बॅटिंग करतो. ओहो हो, बॅटची आउटसाइड एज, यष्टी रक्षकाचा सहारा मनोज जायभावाने पकडला. झेल तिथे सुख होणार नाही. सागर गोंदके यांना देखील माघारी जावं लागणार आहे. बिग विकेट गॉन. सागर गोंदके आउट. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखल होत असताना बघायला मिळत आहेत. अमोल देशमुख फलंदाजी करण्यासाठी, रवी घोयरट गोलंदाजीच्या ट्रॅकवर
डाव्याष्टीच्या बाहेर बराचसा बाहेर हा चेंडू होता. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक धाव अतिरिक्तच्या मदतीने मिळणार आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि आज 4 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळालेत. आज 2 संघ सुपर 8 ला जाणार आहेत, 2 संघ कॉलबॅक मध्ये जाणार आहे. या अगोदर एक संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झाला. अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळचा संघ 2 सामने जिंकले आणि सुपर 8 मध्ये जाणारा तो पहिला संघ आपल्याला आज मिळाला. ओहो हो, इथे देखील वाह, रवी घोईरड जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. या पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्यात आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स इथे त्यांनी मिळवलेल्या आहेत. 1 ओव्हर नंतर 3 बाद 6. शेवटचे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 45 धावांची अजूनही गरज असणार आहे. 24 बॉल आणि 45, 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले. त्यामुळे दबाव आता फलंदाजी करणाऱ्या संघावर थोडासा अधिक आहे. परंतु या संकटातून मार्ग काढावा लागेल, कारण संकट येतात आणि संकट जातात. ती संकट तुमची परीक्षा घेण्यासाठी येत असतात, त्यातून तुम्हाला मार्ग काढावा लागतो. इथे समता प्रतिष्ठान कोतुळ संघाला या संकटातून मार्ग काढावा लागेल. 24 बॉल 45. नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश पांडे आलेत. तर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघणार आहोत गोलंदाजाला मनोज जायभावे गोलंदाजी करण्यासाठी. या अगोदर देखील आपण उल्लेख केला की नाशिक मधील सिडको परिसरातील एक खेळाडू ॲज आयकॉन म्हणून. चांगला बॉल फलंदाजापासून दूर ठेवला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न विश्वजित यांचा राहिला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. प्लेड अँड मिस हा चेंडू मात्र निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. विश्वजित ठाकूर स्ट्रायकर एंड कडे. मनोज गोलंदाजी करताना वाह, परत एकदा चेंडू निर्धाव आलाय. खूप चांगली गोलंदाजी इथे आपण रुद्र माऊली अकोले संघाकडनं पाहतोय आणि प्रामुख्याने मनोज जायभावे इथे खूप चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. समोर विश्वजित. ओहो हो, यावेळेस तिसरा चेंडू तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये लाजवाब आलेला आहे. तिसरा चेंडू देखील सुंदर आहे. 3ही चेंडू तुम्ही पाहिलेत आउटसाइड ऑफ, अगदी फलंदाजापासून दूर ठेवलेले. चांगली गोलंदाजी मनोज जायभावे यांच्या माध्यमातून होताना दिसते आपल्याला. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आज जर तुम्ही पाहिलं तर रुद्रमाऊली अकोले या संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत देखील इथे घेण्यात आली आहे. बघूयात काय निर्णय असेल. डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईलच. कोतुळ प्रीमियर लीगचं एक शानदार आयोजन, एक सुंदर आणि तितकीच प्रभावित करणारी स्पर्धा आपण सर्व जर इथे पाहतोय. एक सुंदर नेत्रदीपक आयोजन या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळतंय. बघूयात काय निर्णय असेल. आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच तो निर्णय पोहोचवला जाईल. नॉट आउटचा इशारा आला. अर्थात तिसरा चेंडू तुम्ही बघणार आहात मैदानाच्या आतमध्ये, तो मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. मनोजचं कौतुक असेल या ओव्हरमध्ये. समीकरण बदललं. 21 बॉल आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 45 धावा. बॅटची बाहेरची कडा इकडे क्षेत्ररक्षकाला चेंडूने गुंगारा दिलाय. हुलकावणी दिली जरूर, परंतु 1 धाव तिथे पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. प्रत्येक बॉल नंतर चित्र बदललं जातं. आणि मित्रांनो, आपण जर बघितलं ना तर फलंदाजी करणाऱ्या संघावर आता प्रत्येक डॉट बॉल नंतर थोडासा दबाव वाढताना दिसतो. अधिकचा दबाव वाढतोय. मनोज गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर उडवलाय बॉल. सुंदर फटका. लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉलला खेळले, परंतु 1 बाउन्स बॉलचं कलेक्शन देखील केलं जाणार आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली. 9 धावा. 19 बॉल अजूनही शिल्लक आणि जिंकण्यासाठी 42ची आवश्यकता. 19 बॉल 42 रन अशी मॅच आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढे टाकलेला याही वेळेचा एक चांगला बॉल वाईडिश मिड ऑफ मध्ये प्रवीण नायकवाडी बॉलवरती येतात. एक सिंगल इथे प्राप्त झाली. या ओव्हर मध्ये मनोज जायभावे यांनी फक्त 4 धावा दिल्यात. खूप सुंदर गोलंदाजी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर 10. 3 गडी बाद. चला वेळ वाचवा. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. चला थोडंसं स्पीडअप करावं लागेल. 18 बॉल 41. 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. आज पहिला दिवस. उद्या 4 नवीन संघ तुम्हाला खेळताना बघायला मिळणार आहेत. उद्या 4 नवीन आयकॉन्स तुम्हाला खेळताना बघायला मिळणार आहेत. उद्या आयडॉल स्थानिक खेळाडूंचा एक दर्जेदार खेळ तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे.
कारण अकोले तालुक्यातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणारी स्पर्धा, अकोले तालुक्यातील खेळाडूंच्या जे खेळाचं प्रदर्शन इथे दाखवून देण्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म ज्यांनी उभं केलं तो कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण पाहतोय. हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांनी सर्वांना सोबत घेऊन एक सुंदर स्पर्धा अकोले तालुक्याला दिली आहे. आदरणीय योगेश शेठ देशमुख असतील आणि सर्व त्यांचा मित्र परिवार त्यांच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा कोतुळ प्रीमियर लीग. बॅटची इनसाइड एज घेणारा बॉल तिकडे आणि अजून एक विकेट, अजून एक फलंदाज अनुप पारासुर इथे टिपतोय. फलंदाज गणेश पांडे यांना माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक 4, चौथा फलंदाज निराश, हताश आणि हतबल होऊन आता इथे मैदान सोडताना पाहायला मिळणार आहे. चौथा फलंदाज बाद. आपल्याला बघायला मिळालेलं विकेट आली, पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद झाले. आता संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, समता प्रतिष्ठान, परंतु फलंदाजी करण्यासाठी श्याम त्र्यंबके येताना पाहायला मिळत आहेत, जे फलंदाजी देखील चांगली करू शकतात. आज दाखवून द्यायचंय, आज सिद्ध करायचंय. दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर पुढे टाकलाय, वाह अप्रतिम, नेत्रदीपक, लाजवाब, खूप चांगला बॉल इकडे पाहायला मिळालाय. एक सिंगल आली लेग बाईसच्या मदतीने आणि 1च्या सहाय्याने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावसंख्या वाढली आणि पुढे जाऊन पोहोचली 11वर. शेवटचे 16 बॉल आणि जिंकण्यासाठी 40 धावा अजूनही मित्रांनो आवश्यक आहे. प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. क्षेत्र कोणतेही असू द्यात, आयुष्यात तुम्हाला प्रयत्नही करावे लागतात, कष्ट तुम्हाला करावे लागतात आणि त्यानंतर तुम्हाला यश मिळत असतं. कारण प्रयत्न तुमचे प्रामाणिक असायला हवेत. चांगला फटका आहे, इनफिल्डला क्लिअर केलंय. विश्वजित ठाकूर यांच्या बॅट मधून येतोय एक शानदार दमदार पहिला चौकार. पहिला चौकार विश्वजितच्या बॅटमधून आलाय. 4च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 15 धावा. मॅचचं समीकरण बदललं. 15 बॉल शिल्लक, 36ची गरज. यावेळेला स्पिच हिट करण्याचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉल मध्ये यावेळेस संपर्क नाहीये. हा एक वेगळा प्रयत्न विश्वजित यांनी केलाय, परंतु संपर्क होताना दिसला नाहीये. डॉट बॉलची नोंद तिकडे केली जाणार आहे. अनुपचं कौतुक करावं लागेल. आज स्थानिक गोलंदाजांनी देखील प्रभावित केलंय मित्रांनो. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं, अभिजित देशमुख यांना खूप चांगली गोलंदाजी करताना ते बघायला मिळाले आणि या मॅच मध्ये अनुप पारासुर ते देखील चांगली कामगिरी करतायत. ओहो हो, याही वेळेस वाह अप्रतिम, खूप चांगली गोलंदाजी, अचूकता गोलंदाजी मध्ये बघायला मिळते. खूप चांगली लाईन अँड लेंथ आणि म्हटलं जातं की गोलंदाजांची दिशा ही सामन्याची दशा ठरवत असते आणि इथे गोलंदाज चांगल्या दिशेने गोलंदाजी करतायत आणि सामना देखील आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न हा मात्र गोलंदाजांचा राहिलाय. अनुप पारासुर स्वतः संघमालक, स्वतः कर्णधार, गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर विश्वजित, लॉफ्ट केलाय, बॉल उंच आकाशामध्ये, बॉल निघून जाईल सीमारेषा पार. मनोज जायभावे यांनी प्रयत्न केले जरूर, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. बॉल बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 6. षटकार. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावा. तर मित्रांनो 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 21 धावा बनवल्यात. 4 फलंदाज बाद आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिला आणि त्या 12 चेंडूंमध्ये 30 धावेंची गरज ही समता प्रतिष्ठान संघाला आहे. दोन्ही बाजूला हल्ला होणं गरजेचं आहे, दोन्ही बाजूला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न पाहूयात कोणता फलंदाज इथे करणार आहे. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं मनोज जायभावे गोलंदाजी करण्यासाठी, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या, परंतु स्ट्रायकर एंडकडे श्याम त्र्यंबके. चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये. विश्वजित कडे जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न राहिलाय. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती मात्र पुढे जाऊन पोहोचली आहे. 22 धावा. अनेक विक्रम विश्वजित ठाकूरच्या नावावरती आहे. प्रचंड वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे, ते देखील आपण पाहिलं. परंतु एक चांगले फलंदाज देखील विश्वजित आहेत.
यावेळेला पुढे टाकला होता, खूप चांगला बॉल मनोज यांच्या माध्यमातून. वा मनोज, आउटसाइड द ऑफ, फलंदाजापासून बरेचसे दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा आतापर्यंत राहिलाय आणि फलंदाज मात्र तिथे बीट होत असताना पाहायला मिळालेले आहेत. आतापर्यंत मनोज यांनी 8 चेंडू टाकलेत आणि 5 धावा दिल्या. फुल टॉस, लॉंग ऑन कडे बॉलला खेळलाय, तिथे फटका फसतोय. रवी यांनी पकडला एक अप्रतिम झेल, कॅच कॅरी करण्यात आलाय. विश्वजीत यांचा खेळ देखील या ठिकाणी संपणार आहे. मिळाली आहे मोठी विकेट. विश्वजीत आउट, बॅक टू द डगआउट. प्रयत्न करणं गरजेचं आहे. किनारों पर तो सिर्फ शुरुआत होती है, किनारों पर तो सिर्फ शुरुआत होती है. तमन्ना रखो समंदर की गहराइयों को छूने की. जिंदगी बड़ी अजीब होती है, कभी हार तो कभी जीत होती है. परंतु इथे विश्वजीत बाद झालेत. चांगला बॉल पुढे टाकला होता. इथे डॉट बॉलची नोंद केली जाणार आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललं जात आहे. आता शेवटचे 9 चेंडू 29 धावा. 9 चेंडू आणि 29 धावा अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. माफ करा, 8 चेंडू 29. यावेळेला चांगला फटका आहे. बॉल हवेत आहे. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडेल तोपर्यंत एक सिंगल इकडे प्राप्त केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकामध्ये बदल होईल आणि धावसंख्या 23 वर जाताना पाहायला मिळते. 51 बनवायच्या होत्या 5 षटकांमध्ये, परंतु त्या 51 धावांचा पाठलाग करत असताना विकी मुंडे लवकर बाद झाले, सागर गोंदके लवकर बाद झाले. त्यानंतर जबाबदारी वाढली येणाऱ्या नंतरच्या फलंदाजांवर आणि त्या दबावामध्ये तो संघ आपल्याला जरूर बघायला मिळाला. यावेळेचा बॉल देखील हवेत आहे. फटका फसतोय आणि श्याम त्र्यंबके यांना देखील माघारी जावं लागतंय. अजून एक विकेट आली आहे. 6वा फलंदाज हा जाईल तंबूच्या आसऱ्याला. विकेट येताना पाहायला मिळाली. मित्रांनो, अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि जिंकण्यासाठी 28 धावा अजूनही पाहिजे आहेत. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. रुद्रमाऊली अकोले हा संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळ करताना पाहायला मिळालाय. अडोबजी पारासूर, सुजितजी नवले यांच्या मालकीचा संघ एका बाजूला आहे, तर योगेश शेठ देशमुख आणि गणेश शेठ घाटकर यांचा संघ दुसऱ्या बाजूला आहे. श्याम बाद झालेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखल होत असताना बघायला मिळत आहेत. चांगला चेंडू, टप्पा पडला, गेला यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉलची नोंद. रवी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. रवी घोरड यांना आपण पाहू शकता. रवी बर्डे आलेत, माफ करा. रवी तयार. परत एकदा चेंडू निर्धाव आलाय. लागोपाठचा दुसरा चेंडू रवी बर्डे इथे निर्धाव हाताळतात. कार्यसम्राट आमदार चषक आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. खरं तर अकोलेच्या स्वप्नवत विकासाचा लोकनायक, विकास पुरुष, विकास दूत, विकासाचे वारकरी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं एक सुंदर आयोजन. आज आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. एकूण 4 संघ आज तुम्हाला खेळताना बघायला मिळाले. 2 संघ आज सुपर 8 ला जाणार आहेत. एक संघ तर मिळालाय, एक संघ या मॅच नंतर मिळेल. समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. चांगलं क्षेत्ररक्षण, आदर्श क्षेत्ररक्षण, रिटर्न चांगला होतं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली, 27 वर जाते. 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि जिंकण्यासाठी 24 ची गरज. 2 बॉल 24. चांगला बॉल, खूप चांगला बॉल. याही वेळेस रवी बर्डेंनी फलंदाजांना रोखलंय. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. आता फक्त 1 चेंडू दूर आहे रुद्रमाऊली अकोले संघ सुपर 8 मध्ये जाण्यापासून. फक्त 1 चेंडू दूर आहे. यावेळेला चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. बॉल सीमारेषेच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न रवी यांनी केला, परंतु बॉल अडवू शकले नाहीत. बॉल सीमारेषा पार जाईल. अनुप पारासूर, सुजित नवले, रुद्र माऊली अकोले संघ सुपर 8 मध्ये जाणारा दुसरा संघ आज आपल्याला मिळालेला आहे. खूप खूप अभिनंदन.
तर आपल्याला या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यायचा आहे. तर रुद्रमाऊली 11 अकोले हा संघ सुपर 8 मध्ये जाणारा दुसरा संघ आजच्या दिवसातला आपल्याला मिळालेला आहे. विजय संघाचं मनापासून अभिनंदन. तर आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. तर या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी YouTube लाईव्ह सौजन्य मिळालेलं आहे, माननीय विजय शेठ तोरकडे साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार ज्यांचं समालोचन आज आपण या ठिकाणी दिवसभरामध्ये ऐकलं, सन्माननीय प्रवीणजी गायकवाड सरांचा देखील सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर मी विजय शेठ तोरकडे साहेबांना विनंती करतो आपण यावं आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच आणि इथे प्रवीणजी गायकवाड सर यांना सन्मानित करणार आहोत. याच्या अगोदरच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच अभिजित देशमुख ज्यांनी एक फायफर घेतला, एक पंचक घेतला, ते ठरलेत मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या सामन्याचा देखील देणार आहोत. तर अभिजित देशमुख यांना विनंती आपण यावं. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला इथे विजय शेठ तोरकडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जातोय. एक आकर्षक ट्रॉफी देऊन इथे अभिजित देशमुख यांना आपण सन्मानित करतोय, ज्यांनी एक फायफर घेतला, एक पंचक पूर्ण केला आणि ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला विजय मिळवण्याची इच्छा असते ती स्पर्धा आज आपण खेळलाय. खरं तर विकेट हॅट्रिक हे प्रत्येक गोलंदाजाचं एक स्वप्न असतं. आज तुम्ही लागोपाठच्या 5 विकेट्स मिळवल्यात, मॅन ऑफ द मॅच तुम्हाला मिळाली. किती आनंद होतोय, कारण इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या व्यासपीठावर ही कामगिरी आपण केली, किती आनंद होतोय. आनंद भरपूर आहे, पण आम्ही कॉलबॅकला गेल्यामुळं त्याचं तेवढं दुःख पण आहे. आम्ही काय प्रयत्न करू, पुन्हा कॉलबॅकला चांगले प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खूप चांगली गोलंदाजी आज तुमची बघायला मिळाली आहे. यानंतरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मनोज जायभावे मॅन ऑफ द मॅच ठरतायत. चला मनोज नाना, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जाईल. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदरणीय राजेशजी घाटकर साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते मनोज जायभावे यांना आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देतो आहे. मनोज जायभावे ठरतायत या अगोदरच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आदरणीय राजेशजी घाटकर यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार योगेश देशमुख साहेब, इकरारभाई काझी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मनोज यांना दिला जातो आहे. खूप चांगला खेळ मनोज जायभावे यांचा राहिलाय. खूप खूप अभिनंदन मनोज नाना. सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन, संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालेला आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी तुम्ही खेळताना मला बघायला मिळालेत. खूप चांगला खेळ तुमचा या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. यावर्षी पहिल्या दिवशी संघ खेळला, सुपर 8ला गेला, शेवटच्या महत्त्वाच्या मॅच मध्ये तुम्ही मॅन ऑफ द मॅच राहिले. ॲज अ आयकॉन म्हणून संघ सुपर 8ला गेल्याबद्दल किती आनंद होतोय? खूप चांगलं वाटलंय. काही मला तर वाटतं मी असं क्वचित पहिल्या दिवशी पोल खेळून सुपर 8ला गेलेलो आहे. नाही तर माझी टीम प्रत्येक ठिकाणी कॉलबॅकला पडते आणि कॉलबॅकमधून डायरेक्ट बाहेर. त्यामुळे आता खूप अतिशय आनंद वाटतोय मला. नक्कीच. आणि कोथरूडमध्ये सातत्यानं तुमचा खूप चांगला खेळ राहिलेला आहे. दरवर्षी ही स्पर्धा तुम्ही पाहत आलाय, दरवर्षी या स्पर्धेमध्ये काही ना काही बदल होत असताना आपल्याला बघायला मिळेल. तर यावर्षीचं आयोजन त्याबद्दल काय सांगाल? नाही, आयोजन खूप चांगलं जातं इथे. आता ॲक्च्युली मी इथे दुसऱ्या टीमचा आयकॉन होतो उद्यासाठी,
पण मी त्यांना माझ्या नाशिकमध्ये मॅच असल्यामुळं काही ते अडचणी सांगितल्या की मी असं असं आहे. त्यामुळे मग मी संघ मालकांना मला ज्यांनी जी फीस दिली होती मी त्यांना रिटर्न केली. त्यांना म्हटलं तुम्ही दुसरं आयकॉन बघून घ्या. आणि नंतर मग मला नितीन हासे यांनी कॉल केला की म्हणे तू ये म्हणे 23 तारखेला खेळायला. तर मग त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे संघ मालकांचे पण खूप धन्यवाद मानतो. आणि इथे खेळण्याची मजा खूप वेगळी. मी कमीत कमी 5-6 लिगा इथं खेळलो आहे कंटिन्यू. त्यामुळे इथे खेळायचा आनंद वेगळा आहे. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असेल की या स्पर्धेमध्ये अनेक नवीन खेळाडू खेळत आहेत, अनेक तरुण खेळाडू खेळत आहेत, अनेक युवक खेळाडू खेळत आहेत, काही खेळाडू पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. तर अशा खेळाडूंसाठी तुम्ही काय संदेश द्याल? नाही, संदेश मला एकच म्हणायचं आहे की समोर कोणी पण असो, तुम्ही तुमचे 100% एफर्ट जा ग्राउंडमध्ये. आता आमच्यामध्ये सचिन होता. सचिननी आता मी पहिल्या ओव्हरला 12 रन मारल्यानंतर